हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया येणाऱ्या 72 तासांमध्ये म्हणजेच पुढील 3 दिवसांमध्ये तुमची राशीची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात, काय बदल दिसू शकतात आणि युनिवर्स तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन आला आहे. तुम्ही एक काम करा, मी जेव्हा कार्ड शफलिंग करत असताना तुमचं पूर्ण लक्ष इथे केंद्रित करा. या कार्ड्सवर माझ्या हातांवर केंद्रित करा आणि आपली एनर्जी एक्सचेंज करा. त्यामुळे काय होतं, तुम्हाला जास्तीत जास्त रीडिंग रेझोनेट होण्यास मदत होते. येणाऱ्या पुढच्या रीडिंगसुद्धा तुम्हाला रेझोनेट होतील. त्यामुळे तुम्ही काम करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपली एनर्जी एक्सचेंज करा. युनिवर्स, मला सांगा की धनु राशीच्या जातकांसाठी पुढील 72 तास कसे राहतील, काय एनर्जी राहील यांची. प्लीज युनिवर्स, यांची ऊर्जा काय राहणार या 72 तासांसाठी. धनु राशी, तुमच्यासाठी हे पुढचे 72 तास अडथळे पार करून विजयाकडे जाण्याचे संकेत देत आहेत. गेल्या काही काळापासून तुमच्या मनात जी चलबिचल, संभ्रम किंवा भीती होती ती आता पूर्णपणे संपणार आहे. हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मक दिशेकडे घेऊन जाणारा ठरेल. निसर्गाची आणि दैवी शक्तीची मोठी साथ तुम्हाला या काळात लाभणार आहे. 3 दिवसाची मुख्य ऊर्जा म्हणजे पूर्णत्व, यश आणि आत्मसन्मान. या 3 गोष्टींभोवती तुमची ऊर्जा फिरत राहील. विजयाचा आनंद, तुम्ही ज्या कामात हात घालणार आहात तिथे तुम्हाला यश निश्चित आहे. तुमची अंतर्गत शक्ती आणि आत्मविश्वास कमालीचा वाढलेला असेल. कष्टाचे फळ मिळेल. भूतकाळात घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळण्यासाठी योग्य वेळ आलेली आहे. मानसिक दडपण पूर्णपणे हलके होईल. आर्थिक व सामाजिक प्रगती होईल. पैशांची आवक सुधारण्याचे आणि समाजात एक आदरयुक्त स्थान निर्माण करण्याचे योग अत्यंत प्रबळ होत आहेत. मोठे यश आणि मान सन्मान, कामात विजय. तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून ज्या गोष्टीसाठी किंवा कामासाठी जीवतोड मेहनत करत होतात त्या कामात तुम्हाला खूप मोठे यश मिळणार आहे. लोकांकडून कौतुक होईल. समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमचे भरभरून कौतुक होईल. लोक तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतील आणि तुमचा मान सन्मान वाढेल. निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी, जर तुम्ही एखाद्या परीक्षेचा, नोकरीचा किंवा कोर्ट कचेरीच्या निकालाची वाट पाहत असाल तर तो निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे खूप संकेत आहेत. तुमच्या आयुष्यातील एक मोठ्या आणि कठीण टप्प्याचा आता यशस्वी शेवट होत आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. समाधानाचा अनुभव, मनावर असलेले मोठे दडपण किंवा चिंता दूर होईल आणि तुम्हाला आतून एका प्रकारचे असं पूर्णत्व आणि समाधान प्राप्त होईल, जाणीव होईल. प्रवासाची योग दिसत आहेत. जर तुम्ही लांबच्या प्रवासाच्या किंवा परदेशाशी संबंधित काही योजना आखत असाल तर त्यात तुम्हाला गती मिळेल. आर्थिक स्थैर्य आणि योग्य मार्गदर्शन, पैशांची आवक, आर्थिक दृष्टीने हे 3 दिवस मजबूत असतील. धनलाभाचे योग आहेत. पैशांचे नियोजन योग्य प्रकारे होईल. वरिष्ठांची साथ लाभेल. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील अनुभवी एखाद्या अनुभवी व्यक्तीचे किंवा घरातील मोठ्या व्यक्तीचे मोलाचे मार्गदर्शन लाभेल, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. कौटुंबिक आनंदा, नातेसंबंधांवर पडदा पडेल. जर कुटुंबात किंवा मित्रांमध्ये काही गैरसमज किंवा वाद सुरू असतील तर ते मिटतील. आनंदी वातावरण, घरात आनंदाची बातमी येऊ शकते, ज्यामुळे घरातील वातावरण अतिशय उत्साही आणि सकारात्मक राहील. धनुराशी, तुमच्यासाठी पुढील 3 दिवसाचा महासल्ला. वेळ आणि नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. आळस न करता तुमच्या महत्त्वाच्या कामांना गती द्या. तुमचा आत्मविश्वास या काळात खूप चांगला असेल, त्याचा योग्य वापर करा.
करिअरमध्ये आणि व्यवसायामध्ये अडचणींचा शेवट होणार आहे. कामाच्या ठिकाणी असलेले राजकारण किंवा अडथळे दूर होतील. तुमचे विरोधक शांत होतील. नोकरीत बदली, कोणाला प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा व्यवसायात मोठा नफा दाट मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची साथ लाभेल. सरकारी कामे किंवा उच्च अधिकाऱ्यांशी संबंधित कामे विना पूर्ण होतील. आर्थिक स्थिती धनलाभ, अचानक धनलाभाचे किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. गुंतवणुकीसाठी भविष्यात गेलेली एखादी मोठी गुंतवणूक या काळात फायदेशीर ठरू शकते. नातेसंबंध आणि कुटुंबात गोडवा वाढणार. कौटुंबिक संबंधामध्ये सुसंवाद निर्माण होईल. जीवनसाथी सोबतचे नाते अधिक घट्ट आणि प्रेमाचे बनेल. आनंदाची बातमी, एखादी घरात शुभ कार्याची सुरुवात किंवा आनंदाची बातमी येण्याचे स्ट्रॉंग संकेत आहेत. धनु राशीसाठी पुढील 72 तासांचे गुपित काय आहे, तर मार्गदर्शन संधीचा फायदा घ्या. वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे प्रलंबित कामे किंवा महत्त्वाचे निर्णय या 3 दिवसात नक्की पूर्ण करा. कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्हाला यश मिळेल तेव्हा तुमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या लोकांचे आभार मानायला तुम्ही विसरू नका. या काळात मानसिक आणि भावनिक पातळीवर मोठे बदल होतील. मानसिक स्पष्टता येईल. मेंटल क्लॅरिटी. गेल्या काही आठवड्यापासून तुमच्या डोक्यात विचारांचा जो गोंधळ सुरू होता तो अचानक शांत होईल. तुम्हाला नेमके काय करायचे आहे आणि कोणते निर्णय घ्यायचे आहेत याचा अगदी स्पष्ट दिसेल तुम्हाला रस्ता. भीती आणि चिंतेचा अंत होईल. मनाच्या कोपऱ्यात असलेली अपयशाची भीती आता पूर्णपणे नष्ट होईल. तुमच्यामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आणि हिंमत निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज व्हाल. व्यावहारिक आणि गुप्त घडामोडी, गुपित उघडकीस येईल. सत्य समजेल तुम्हाला. तुमच्या मागे कोण काय करत होते किंवा कोणत्या गोष्टी तुमच्यापासून लपवल्या जात होत्या हे सत्य अचानक तुमच्या समोर येईल. यामुळे तुम्हाला योग्य व्यक्ती ओळखणे सोपे जाईल. अडकलेली कामे अचानक मार्गी लागतील. जी कामे केवळ नशिबाची साथ नसल्यामुळे किंवा सरकारी कागदपत्रांमुळे अडकली होती ती या 3 दिवसात अचानक एक फोन कॉलवर किंवा साध्या प्रयत्नाने पूर्ण होऊ शकतात. कागदपत्रांवर सह्या, जर तुम्ही मालमत्ता, बँक लोन किंवा नवीन नोकरीच्या करारावर सही करणार असाल तर हा काळ अतिशय सुरक्षित आणि लाभदायक आहे. आरोग्य आणि शारीरिक ऊर्जा, उत्साहात वाढ. जर तुम्हाला गेल्या काही दिवसात थकवा, आळस किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर या 72 तासात तुमची शारीरिक ऊर्जा कमालीची वाढेल. दीर्घ आजारातून आराम होईल. जर आरोग्याची काही तक्रार असेल तर योग्य उपचार मिळवून तुम्हाला प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होईल. येणाऱ्या 72 तासात तुमच्यासाठी एक मोठ्या सुवर्णकाळाची सुरुवात आहे. तुमच्या मनातील सर्व शंका बाजूला ठेवा आणि पूर्ण ताकदीने पुढे जा. तुमच्यासाठी दैवीय सल्ला असा आहे की या काळात कोणाशीही उद्धटपणे बोलू नका. नम्रता तुम्हाला अधिक यश देईल. नशिबाची साथ असताना आळस करू नका. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून टाका. सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. म्हणजे सकाळी तांब्याच्या लोट्यामध्ये सूर्यदेवाला अर्घ्य द्या, म्हणजे जल चढवा. किंवा ओम नमे भगवते वासुदेव या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. आता या 3 दिवसामध्ये तुमच्या कर्माचे चक्र आणि नशिबाची साथ मिळते. अडकलेले कर्म तुमचे मुक्त होणार. कार्मिक शिफ्ट, तुम्ही भूतकाळात कोणासाठी तरी न मागता मदत केली होती ना किंवा चांगले काम केले होते ना, तर त्याचे गोड फळ, गुड कर्म या 3 दिवसात तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्या पदरात पडणार आहे. नकारात्मक ऊर्जेचा नाश होईल. तुमच्या आजूबाजूच्या असलेल्या लोकांची वाईट नजर किंवा नकारात्मक वाईब्स, निगेटिव्ह एनर्जीज पूर्णपणे दूर जातील तुमच्या सभोवतालची जी आहे ती. संवाद आणि सामाजिक संबंध, कम्युनिकेशन अँड इन्फ्लुएन्स, वाणीचा प्रभाव. या काळात तुमचे बोलणे अत्यंत प्रभावशाली राहील. तुमच्या बोलण्यात एक मॅग्नेटिझम राहणार. तुम्ही जे बोलणार ते लोकांना पटेल. जर कोणाशी वाद मिटवायचा असेल किंवा एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर या 72 तासात वापर करा. नवीन ओळखी, तुम्हाला तुमच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी काही प्रभावशाली किंवा मोठ्या पदावरील व्यक्तींची मदत मिळू शकते. ही नवीन ओळख तुम्हाला भविष्यासाठी मोलाचा फायदा देणारी ठरणार. अंतर्गत बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता, इंट्युटिव्ह विटसम, थर्ड आय ॲक्टिव्हेशन, इंट्युशन. तुमचा आंतरिक आवाज, गट फिलिंग खूप मजबूत असेल. या काळात एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य हे तुम्हाला इतरांपेक्षा जास्त समजेल. धोरणात्मक विजय, तुम्ही केवळ मेहनतीने नाही तर तुमच्या बुद्धीच्या आणि चातुर्याच्या जोरावर एखाद्या कठीण परिस्थितीवर किंवा शत्रूवर विजय मिळवाल.
पुढील 3 दिवसासाठी अत्यंत गुप्त आणि महत्त्वाचा सल्ला. तुमची गोपनीयता जपून ठेवा. तुमचं काय सिक्रेट असेल ते, तुमचे आर्थिक व्यवहार असो, बँक बॅलन्स किंवा तुमच्या भविष्यातील योजना 3 दिवसात अगदी कोणाशी, जवळच्या मित्राशी नाही, शेअर करू नका. अहंकार टाळा. जसजसे तुम्हाला यश किंवा कौतुक मिळेल तसतसे अधिक नम्र व्हा. तुमचा नम्रपणाच या यशाला दीर्घकाळ टिकवून ठेवेल. तुमच्यासाठी अंतिम दैवी संकेत आणि इशारा. इंट्युटिव्ह अर्निंग. वेळ जरी तुमच्या बाजूने असली तरी या 3 दिवसात तुमच्या आगामी योजना किंवा मोठ्या यशाबद्दल आधीच कोणाजवळ जास्त गाजावाजा करू नका. नजर लागण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुमचे काम गुप्तपणे पूर्ण करा. दैवी संकेत. तुम्हाला या काळात अंतर्मनातून काही संकेत मिळू शकतात, जसे की एखाद्या व्यक्तीबद्दल आधीच काहीतरी जाणवणे किंवा स्वप्नातून काही सुगावा लागणे. तुमच्या या आंतरिक आवाजाकडे म्हणजेच गट फिलिंग अजिबात दुर्लक्ष करू नका. शत्रूंचा पराभव आणि छुप्या गोष्टी समोर येणे, विरोधक शांत होणे, ही ऊर्जा जाणवते. तुमच्या पाठीमागे जे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत होते किंवा तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत होते, या 3 दिवसात अचानक स्वतःहून शांत होतील. त्यांचा डाव तुमच्यावर उलटणार नाही. तुम्हाला छुप्या शत्रूंची ओळख होणार. तुमच्या मित्रपरिवार किंवा ओळखीमध्ये अशी एक व्यक्ती आहे, ती वरून चांगली पण आतून खूप वेगळी आहे. तिचा खरा चेहरा, निसर्ग तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुमच्यासमोर तिचा खरा चेहरा आणणार. ती तुमच्या तोंडावर गोड बोलते पण आतून खूप कडू वागते. कडू आहे ती. तुमच्याबद्दल विचार खूप घाण आहेत तिचे. वेळेचे चक्र बदलणार. द टर्निंग पॉइंट. अडचणींचा काळ संपला. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात जो एक संथपणा आला होता किंवा सगळं काही थांबले असं वाटत होते, ते चक्र आता गतीने फिरायला सुरुवात होईल. भाग्योदय. नशिबाचे दरवाजे अचानक उघडल्यासारखा अनुभव येईल. एखादी जुनी इच्छा जी तुम्हाला जवळपास विसरून गेला होता, ती पूर्ण होण्याच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली सुरू होताना तुम्हाला दिसतील. आत्मिक ऊर्जा आणि आकर्षण शक्ती. लॉ ऑफ अट्रॅक्शन. मॅग्नेटिक एनर्जी. मागाशी सांगितल्याप्रमाणे आकर्षण शक्ती. या 3 दिवसात तुमच्यामध्ये एक वेगळंच आकर्षण असेल. तुम्ही ज्या गोष्टीच्या तीव्रतेने विचार कराल, ती गोष्ट किंवा ती व्यक्ती तुमच्याकडे अचानक खेचली जाईल, फास्ट स्पीडने. म्हणूनच या काळात फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करा. स्वप्नांमधून संकेत. या 72 तासात तुम्हाला पडणारी स्वप्ने साधी नसतील. विश्वाचा, युनिवर्सचा तुम्हाला काही संदेश देण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला आठवणाऱ्या स्वप्नांचा नक्की विचार करा. तुमच्या दैवी आशीर्वादामुळे तुमच्या काळची एकूण रचना सांगते की तुमच्यावर कुलदेवते, तुमचा जे कुलदेवते त्याची किंवा तुमच्या पूर्वजांची, तुमच्या अँसेस्टरची खूप मोठी कृपा या 3 दिवसात असणार आहे. एका मोठ्या अदृश्य शक्तीचे पाठबळ तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही योग्य मार्गावर आहात, त्यामुळे मनात कोणतीही धास्ती न ठेवता पाऊल पुढे टाका. ही रीडिंग जर तुमच्याशी रेझोनेट झाली असेल तर काय करणार? लाईक करा, कमेंट करा, तुमचे मत नक्की सांगा, शेअर करा तुमच्या मित्र परिवाराला. पुढील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तोपर्यंत बाय.